आपण या आजच्या व्हिडिओमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवरचे एक्सरसाइज वरचे क्वेश्चन्स आपण बघणार आहे. या अगोदर पूर्ण टॉपिक कंप्लीट झाला. पूर्ण टॉपिकवरचे सगळे थिअरीचे क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये डायमेन्शन्स, युनिट्स हा सगळा पार्ट कंप्लीट झालेला आहे. सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता आपल्याला या टॉपिकमधील एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. टोटल 3 क्वेश्चन आपल्याला या टॉपिकमध्ये एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत. त्यामधील पहिला क्वेश्चन आहे, मी वाचतोय, तुम्ही जरी टेक्स्टबुक उघडलं तरी चालेल. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 14 वरती चूज द करेक्ट ऑप्शन. सेकंड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि थर्ड क्वेश्चन आहे सॉल्व न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. हे तिन्ही क्वेश्चन आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एक एक क्वेश्चन सांगतोय. आपण चूज द करेक्ट ऑप्शन मधील पहिला क्वेश्चन वाचूयात. त्यामधील पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, डायमेन्शन्स दिलेले आहेत. एका क्वांटिटीचे डायमेन्शन्स दिलेले आहेत आणि त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स किंवा कोणती क्वांटिटी आहे ते मोजायला सांगितले. त्यामधील पहिली क्वांटिटी आहे किंवा दिलेला आहे L/1, M/1, T/-2. M/1 और L/1 ब्रॅकेटमध्ये L/1, M/1, T/-2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ. आपल्याला दिलेल्या माहिती असलेल्या डायमेन्शन्स मधील जे फंडामेंटल क्वांटिटी होते त्याचे काही डायमेन्शन्स मिळवले, डिराइव्ड क्वांटिटी होते त्याचे काही डायमेन्शन्स मिळवले. मग हे डायमेन्शन्स कशाचे आहेत असा प्रश्न आहे आणि खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन मध्ये एक आहे व्हेलॉसिटी, दुसरा आहे ऍक्सेलरेशन, तिसरा आहे फोर्स आणि चौथा आहे वर्क. आपल्याला 13 किंवा दिलेल्या डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन्स सगळे परफेक्ट झाले, पाठ झाले, तर आपण या डायमेन्शन्स कोणत्या क्वांटिटीचे आहेत हे ओळखू शकतोय, लगेच लिहू शकतोय. तर फोर्स ही जी क्वांटिटी आहे, फोर्सचा फॉर्म्युला F = ma आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजेच वेलॉसिटी अपॉन टाइम. मी परत सगळं डिटेल सांगत नाही, पण लक्षात ठेवा फोर्सचे डायमेन्शन्स, वेलॉसिटीचे माहित आहे, टाइम माहित आहे, मास माहित आहे. त्याच्यावरून L/1, M/1, T/-2 दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. त्यामुळे सी हे ऑप्शन इथं बरोबर आहे. सेकंड पॉइंट बघा त्याच्यामधला, द एरर इन द मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ अ रेक्टँगल इज 1%. द एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया इज. इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. MCQ मध्येच एक्झाम्पल दिलेला आहे, ते सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल काय बघा, कॉम्बिनेशन ऑफ एररचा जो पार्ट होता तो त्या पार्टवरचं हे एक्झाम्पल आहे. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स मधील जो फॉर्म्युला होता, एक फॉर्म्युला याच्यामध्ये होतोय. तो फॉर्म्युला म्हणजेच फॉर्म्युला वापरावा लागतो. Z = A क्रॉस B असेल तर याच्यावरून आपण एरर काढतोय, म्हणजेच ΔZ/Z = ΔA/A प्लस ΔB/B हा एररचा फॉर्म्युला आहे. आता इथं अशाच प्रकारे आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. द एरर इन द मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल घ्यायचा आहे, रेक्टँगल काढायचा आहे. मी इथं एक रेक्टँगल काढला. या रेक्टँगलच्या साईडचा विचार करायचा आहे. रेक्टँगलच्या साईडचा विचार करायचा आहे म्हणजे त्या साईड्स आपल्याला दिलेल्या आहेत. साइड्स ऑफ अ रेक्टँगल इज 1%. याची किंमत 1%, याची 1%, याची 1% आणि याचीही 1%. प्रत्येक साइडची जी किंमत आहे ती 1% आपल्याला दिलेली आहे. आता रेक्टँगलची साइड 1% दिलेली असेल तर त्याचा आपल्याला एरर काढायचा आहे. मग एरर काढायचं आहे म्हणजे रेक्टँगलचा एरिया माहित पाहिजे, एरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा, द एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया इज. रेक्टँगलचा एरियाचा एरर काढायचा. एरर इन द मेजरमेंट ऑफ एरिया इज. मग एरिया काढण्यासाठी एरियाचा फॉर्म्युला A = लेंथ इंटू ब्रेड्थ हा फॉर्म्युला आहे. रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ L इंटू ब्रेड्थ B. आपला कॉम्बिनेशन ऑफ एरर्स मधील किंवा एररचा हा फॉर्म्युला जसा Z = A क्रॉस B आहे किंवा A इंटू B आहे, त्याप्रमाणे A = L इंटू B या रेक्टँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपण लिहू शकतो. याच्यावरून जर एररचा फॉर्म्युला हा इथं यूज केला तर काय मिळेल,
डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा बी अपॉन बी. आता इथं डेल्टा ए अपॉन ए याचीच किंमत काढायची आहे, म्हणजेच एरियाचा काढायचा आहे. त्यामुळे डेल्टा ए अपॉन ए हा एरियाचा एरर झाला, लेंथचा एरर डेल्टा एल अपॉन एल आणि बी चा एरर डेल्टा बी अपॉन बी असतो. आता इथं एल आणि बी या दोन्हीच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. एल हा 1% आहे डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा बी अपॉन बी हाही 1% आहे. तर या दोन्हीची ऍडिशन आहे. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ऍडिशन दिलेले आहे, त्यामुळे आपण इथं ऍडिशन लिहितोय. 1% प्लस 1% 2%. आपलं आन्सर 2% येणार आहे. जर आपण ऑप्शन्स बघितले, ऑप्शनमध्ये 1% आहे, 1/2% आहे, 2% आहे आणि नन ऑफ द अबो आहे. त्यामध्ये 2% हे आन्सर आपलं करेक्ट असेल. त्याच्या पुढे तिसरा प्रश्न आहे, लाईट इयर इज अ युनिट ऑफ. लाईट इयर म्हणजे प्रकाश वर्ष. हे कशाचं युनिट आहे? लाईट इयर इज द युनिट ऑफ टाइम आहे, मास आहे, डिस्टन्स आहे, ल्युमिनोसिटी आहे. तर याच्यामध्ये डिस्टन्स हा ऑप्शन बरोबर आहे. लाईट इयर हे डिस्टन्स मध्ये आपण मोजतोय किंवा लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. त्याच्या पुढं चौथा प्रश्न आहे, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स खाली दिलेल्या काही क्वांटिटी पैकी समान आहे. मग त्यामध्ये काही क्वांटिटी दिलेल्या आहेत. आपल्याला एनर्जीचे अनेक प्रकार माहित आहेत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मास एनर्जी, विंड एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. कोणत्याही प्रकारची एनर्जी असेल तर त्याचे डायमेन्शन्स आणि युनिट बदलत नाहीत. जे कायनेटिक एनर्जीचे युनिट्स आणि डायमेन्शन्स आहेत तेच बाकीच्या दुसऱ्या टाइप्सला पण असतात. पण इथं आपल्याला तो टाइप विचारलेला नाही. आपल्याला इथं द डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स हे खाली दिलेल्यापैकी कशाशी किंवा कोणत्या डायमेन्शनशी इक्वल आहे. आपल्याला माहित आहे एनर्जी आणि वर्क या दोन्ही क्वांटिटी समान आहेत. जूल या शास्त्रज्ञांना दिलेल्या आहेत. त्यावरून आपण त्या दोन्हीचं युनिट हे एनर्जीचं युनिट जूल असतं, वर्कचं युनिट जूल आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी ही क्वांटिटी वर्कशी किंवा या क्वांटिटीचे डायमेन्शन्स या क्वांटिटीचे डायमेन्शन्स दोन्ही समान मिळतात, इक्वल मिळतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे ते आपण इथं या ठिकाणी लिहू शकतो किंवा त्याची किंमत तशी आपण मिळवू शकतो. म्हणजे इथं ऑप्शन काय असणार आहे, फोर्स, एक्सेलरेशन, वर्क आणि प्रेशर. त्यामध्ये वर्क हे आपलं आन्सर असेल. आता पुढे पाचवा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये फंडामेंटल युनिट नाही असं ऑप्शन कोणतं आहे. मग फंडामेंटल क्वांटिटी माहित पाहिजेत. 7 फंडामेंटल क्वांटिटीचा टेबल पार्ट पाहिजे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी या सगळ्या माहित आहेत. त्याच्यामध्ये नसलेली क्वांटिटी कोणती आहे किंवा कोणतं युनिट नाही, सेंटीमीटर लेंथचं आहे, किलोग्रॅम मासचं आहे, सेंटीग्रेड लेंथसाठी आपण वापरतोय किंवा टेम्परेचरसाठी सेंटीग्रेड वापरतोय आणि व्होल्ट हे युनिट फंडामेंटल नाही. त्यामुळं VOLT व्होल्ट हा ऑप्शन फंडामेंटल नाही. हे झाले MCQ 5. आता त्याच्या पुढं क्वेश्चन नंबर 2 मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स हा सगळा पार्ट थेरॉटिकल आहे आणि टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला हे सगळं थेरॉटिकल पार्ट मध्ये नोट्स मध्ये सगळं बघायला मिळते. त्यामुळे ते क्वेश्चन्स तुम्ही शोधायचे, वाचायचे, व्हिडिओज पाठवलेले आहेत ते पुन्हा पुन्हा बघायचे आणि कोणता प्रश्न त्याचा आन्सर काय आहे ते तुम्ही स्वतः लिहून काढायचं, अभ्यास करायचा म्हणजे लक्षात येईल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊयात. सॉल्व न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. सॉल्व न्यूमेरिकल्स एक्झाम्पल्स मध्ये टोटल 16 एक्झाम्पल दिलेले आहेत. 16 एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत. आपण एक एक स्टेप बाय स्टेप कव्हर करत जाऊयात. त्याच्यामधील पहिलं एक्झाम्पल, आपल्याला वेळ कमी आहे, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं मी कोणताही वेळ न घालवता मी पूर्ण
आपला हा व्हिडिओ एक्झाम्पलमध्ये घालवतोय, त्यामुळे मी इतर काही तुम्हाला सांगत नाही, वेळ देत नाही, घालवत नाही. क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला. आता काय क्वेश्चन आहे बघा. द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी. द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 plus minus 0.2 kilogram and 27.3 plus minus 0.3 kilogram. What is the total mass of the two and the error in it? आपल्याला कशाची तरी किंमत दिलेली आहे, कशाची तरी किंमत काढायची आहे. फिजिक्समध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये एक्झाम्पल सोडवायचे आहेत, न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. आता न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे म्हणजे त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आपण थेरीच्या पार्टमध्ये फॉर्म्युले घेतलेले आहेत, त्याप्रमाणे ते फॉर्म्युले वापरायचे आणि विचारलेल्या घटकाची किंमत काढायची. जी क्वांटिटी किंवा ज्याची किंमत विचारलेली आहे ती किंमत आपल्याला इथं काढायची असते. सोपे एक्झाम्पल आहेत पण समजून घेतले पाहिजेत, नाही समजलं तर हे अवघड जाणार आहे. त्यासाठी तुमचं लक्ष असायला पाहिजे, तुम्ही अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर आपल्याला ती एक्झाम्पल सोपी जातात. नाहीतरी काय होते, बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये गिव्हन मध्ये काय दिले बघा. द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 प्लस मायनस 0.2 किलोग्रॅम. आता इथं दिलेली किंमत मी लिहितोय 15.7 प्लस मायनस 0.2 किलोग्रॅम आणि दुसरी किंमत आहे 27.3 प्लस मायनस 0.3 किलोग्रॅम. इथं 15.7 अधिक वजा आहे, ही किंमत दिली, ही पण किंमत दिलेली आहे. या किमती कशाच्या आहेत, किलोग्रॅम आहेत, म्हणजे मासचे आहेत, एवढं लक्षात आलं पाहिजे. इथं आपल्याला किलोग्रॅम युनिट दिलेला आहे, त्यामुळं ते मासचं असणार आहे. व्हॉट इज द टोटल मास ऑफ द टू अँड द एरर इन इट. त्याचा टोटल मास काढायचा आणि त्याचा एरर पण काढायचा आहे. टोटल मास साठी आपण m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क घेऊया आणि एरर काढायचा आहे, म्हणजे याचा एरर काढायचा आहे, म्हणजे डेल्टा m काढायचा. टोटल मास आणि डेल्टा m इथं काढायचं आहे. आता मास दिलेला आहे, 2 मासेसच्या किमती आहेत, त्यामुळे पहिली जी किंमत आहे गिव्हन मध्ये आपण लिहिताना इथं गिव्हन म्हणायचं आणि पहिल्या किमतीमध्ये ही m1 ची किंमत दिलेली आहे. पहिलं मास आहे ते m1 आहे, दुसरं जे आहे ते m2, त्यामुळे मी m1 आणि m2 असं लिहितो. आणि विचारले काय, m विचारले, m विचारलेला आहे, याचा अर्थ m1 आणि m2 असतं. आता ज्यावेळी m1 ची किंमत 15.7 प्लस मायनस 0.2 किलोग्रॅम अशी दिलेली असते, त्यावेळेला ही किंमत जी आहे ती m1 ची असते आणि ही जी किंमत आहे ती डेल्टा m1 ची असते. हे m1 आहे, हे m2 आहे, डेल्टा m1 आहे, डेल्टा m2 आहे. मग इथं आपल्याला त्या किमती लिहायच्या आहेत, म्हणून मी इथं अगोदर लिहून घेतोय, अगोदर लिहायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला m1 इज इक्वल टू 15.7 कॉमा किंवा इथंच खाली m2 इज इक्वल टू 27.3. ही किंमत डेल्टा m1 ची आहे. डेल्टा m1 इज इक्वल टू 0.2 आणि डेल्टा m2 इज इक्वल टू 0.3. विचारलेला आहे काय, याच्यामध्ये काय काढायचं आहे, m काढायचं आहे. अगोदर टोटल मास m इज इक्वल टू टोटल मास इज म्हणून आपण टोटल मास इज m इज इक्वल टू m1 प्लस m2. टोटल मासची किंमत काढायची, m1 प्लस m2 केलं इज इक्वल टू m1 किती आहे 15.7 प्लस m2 किती आहे 27.3 इज इक्वल टू पॉइंटच्या खाली पॉइंट घेऊन याचे ऍडिशन करायचे. 3 आणि 7 10
0 ॲज इट इज, कॅरी 1 आला, 7 आणि 1 8, 8 आणि हा 5, 13, 13ला 3, इथं परत कॅरी 1 आला, 2 आणि 1 3, 3 आणि हा 4, हा 3 आणि हा 1 4 झाला आणि इथं पॉईंट येणार म्हणजे 43.0 हे याचं टोटल मास झालं आणि याला युनिट किलोग्रॅम असणार आहे. टोटल मास किती आलं? m इज इक्वल टू 43.0 किलोग्रॅम. आता पुढं एरर काढायचं आहे. एरर काढायचं आहे म्हणजे डेल्टा एम. एरर इज डेल्टा एम इज इक्वल टू, डेल्टा एम काढायचं आहे म्हणजे डेल्टा M1 प्लस डेल्टा M2 याच्याप्रमाणेच असणार आहे. डेल्टा फक्त एरर काढायचा आहे. हा एरर पहिल्याचा, हा दुसऱ्याचा आहे, त्यामुळे डेल्टा M1 प्लस डेल्टा M2. डेल्टा M1 ची किंमत 0 प्लस मायनस, इथं मात्र या दोन्ही किमतीमध्ये एररच्या किमती या प्लस मायनस लिहायच्या असतात, त्यामुळे इथंही आपण लिहिताना प्लस मायनसच लिहायचं आहे. एररच्या किमती या इथं प्लस मायनस आणि याही ठिकाणी प्लस मायनस असंच येणार आहे. प्लस मायनस 0.2 प्लस मायनस 0.3. ॲडिशन करायची दोन्हीची, प्लस आहे त्यामुळे इथं ॲडिशन करायची 0.3 प्लस 0.2 प्लस 0.3, याची दोन्हीची बेरीज प्लस मायनस 0.5 आणि हेही मास आहे त्यामुळे याचंही युनिट किलोग्रॅम आहे. त्यामुळे इथं डेल्टा एम इज इक्वल टू 0 प्लस मायनस 0.5 किलोग्रॅम हे या एक्झाम्पलचं, या न्यूमरिकलचं आन्सर असेल. मी लिहित असताना तुम्ही वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चला, नोट डाऊन करत चला, म्हणजे तुम्हाला समजायला परत सोपं जाईल. हे दुसरं एक्झाम्पल अशा पद्धतीनं आपल्या टेक्स्टबुकमध्ये आन्सर्स दिलेले आहेत. आता आपल्याला याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. सेकंड एक्झाम्पल कंप्लीट करूयात. बघा आता सेकंड एक्झाम्पल काय आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम. आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल, एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टनं काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, काही अंतरापर्यंत गेलेला आहे आणि ते डिस्टन्स दिलेलं आहे 100 इन ब्रॅकेट 100 प्लस मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट सेकंद. हा टाइम दिलाय. इज 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर फुल स्टॉप. व्हॉट इज द स्पीड अँड इट्स अ एरर. एक्झाम्पल हेही मागासारखंच आहे, पहिलं जसं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्याचप्रमाणे हेही एक्झाम्पल आहे, फक्त इथं काढायचं आहे स्पीड आणि त्याचा एरर काढायचा आहे. मग अगोदर जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायला पाहिजे. टाइम किती दिलेला आहे गिव्हन मध्ये, सुरुवातीला टाइम दिलेला आहे. एक्झाम्पल बघा काय आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम 100 प्लस मायनस 1 ब्रॅकेटमध्ये 100 प्लस मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट सेकंद आहे. या सेकंद वरून तरी लगेच लक्षात येते की आपल्याला दिलेली किंमत ही टाइमची. त्याच्यानंतर पुढं 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर आहे. 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर आहे म्हणजे हे डिस्टन्स आहे. डिस्टन्ससाठी आपण एक्स हे अक्षर घेतलं. एक्स इज इक्वल टू ब्रॅकेट 5.2 प्लस मायनस 0.1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू मीटर. हे एवढं तुम्हाला गिव्हन लिहिता आले. आता विचारलेलं आहे काय, व्हॉट इज द स्पीड अँड इट्स एरर. अगोदर आपण त्याच्या किमती लिहूयात. किमती लिहायच्या म्हणजे काय करायचं आहे, मगासारखं टी इक्वल टू काय येणार आहे 100 सेकंद. इकडेच लिहितो डेल्टा टी इज इक्वल टू प्लस मायनस 1 सेकंद. याच्यावरून एक्स इज इक्वल टू काय असेल 5.2 मीटर आणि डेल्टा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 0.1 मीटर. आता आपल्याला विचारलेलं लिहावं लागेल व्हॉट इज द स्पीड अँड इट्स अ एरर. स्पीड साठी आपण जर फी अक्षर घेतलं, फी हे लेटर घेतलं तर फी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
आणि त्याचा एरर विचारलेला आहे म्हणजे डेल्टा फी अपॉन फी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. किंवा मागाच्या एक्झाम्पल मध्ये डेल्टा एम अपॉन एम लिहिलं तरीही चालेल, एरर तोच येतो. मग डेल्टा फी अपॉन फी काढायचा, सेम फी काढायचा. अगोदर फी काढण्यासाठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. वी नो दॅट द व्हेलॉसिटी इज और व्हेलॉसिटी इक्वल टू, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, तो म्हणजे व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम और डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आपल्याला व्हेलॉसिटी काढायची नाही, स्पीड काढायची आहे, त्यामुळे मी इथं स्पीड लिहितोय. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायचे. काय फॉर्म्युला आहे स्पीडचा? स्पीडसाठी व्ही घेतलं इज इक्वल टू डिस्टन्ससाठी एक्स घेतलेलं आहे अपॉन टाइमसाठी टी. देअरफॉर व्ही इज इक्वल टू एक्स काय आहे रे, इथं काढलेली किंमत आहे 5.2. एक्स ची किंमत ही 5.2 आहे अपॉन टाइम किती आहे इथं 100 आहे म्हणजे 100 आहे. आणि हे सॉल्व्ह करायचं. 5.2 अपॉन 100 सॉल्व्ह केला असता आपल्याला हा पॉइंट इकडं सरकवावा लागेल म्हणजे 0.1 घर, इथं 2 शून्य आहेत, हा इथं येतो, त्याच्या पुढे अजून एक शून्य येणार म्हणजे 0.52. आणि व्हेलॉसिटीचं किंवा स्पीडचं युनिट हे मीटर पर सेकंद असतं, तोच आपण मीटर सेकंद इनव्हर्स असं लिहू शकतोय. ही किंमत आपल्याला विचारलेली आहे, ही किंमत काढायची आहे. तेच आन्सर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे आणि तेवढं आपलं आलेलं आहे. आता आपल्याला एरर काढायचं आहे. एरर काढायचं आहे म्हणजे इथंच मी खाली लिहितोय डेल्टा व्ही अपॉन व्ही काढायचं आहे. डेल्टा व्ही अपॉन व्ही काढायचं आहे इज इक्वल टू, किंवा अगोदर मी फॉर्म्युला आहे तसा लिहितोय व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी. या स्पीडचा एरर काढायचा आहे. एरर म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही येणार इज इक्वल टू, इथं न्यूमरेटरला डेल्टा एक्स अपॉन एक्स येईल अपॉन डेल्टा टी अपॉन टी येईल. मग या ठिकाणी डेल्टा व्ही अपॉन व्ही हा एरर आहे स्पीडचा. डेल्टा एक्स अपॉन एक्स त्याची किंमत माहित पाहिजे. डेल्टा एक्स अपॉन एक्स ची किंमत काढायची आहे. मग डेल्टा एक्स अपॉन एक्स ची किंमत काढण्यासाठी इथं आपण डेल्टा एक्स काढलेला आहे, एक्स काढलेला आहे, डेल्टा टी काढलेला आहे, टी काढलेला आहे, त्या सगळ्या किमती इथं ठेवल्या तर आपल्याला काय इक्वेशन पुढे मिळेल किंवा फॉर्म्युला काय मिळेल. डेल्टा एक्स किती आहे प्लस मायनस 0.1 अपॉन एक्स किती आहे 5.2 अपॉन या सगळ्याला डिवायडेड बाय डेल्टा टी किती आहे प्लस मायनस 1 अपॉन टी किती आहे 100. आणि हे सगळं सॉल्व्ह केलं. या ठिकाणी मी लिहितोय देअरफॉर डेल्टा फी इज इक्वल टू, देअरफॉर डेल्टा फी अपॉन फी इज इक्वल टू. हे जर सॉल्व्ह केलं 0.1 अपॉन 5.2 आणि 1 अपॉन 100 हे सॉल्व्ह केलं असता आपल्याला मिळणारी किंमत ही प्लस मायनस 0.0 प्लस मायनस, तुम्ही हे सॉल्व्ह करायचं सोडवायचं आहे, प्लस मायनस 0.029 एवढी किंमत मिळेल. आणि हा ही एरर आहे. एररचं स्पीडच्या एररचं युनिट हेही मीटर सेकंद इनवर्स एवढीच मिळते. त्यामुळे याही ठिकाणी आपल्याला प्लस मायनस 0.029 मीटर सेकंद इनवर्स एवढी किंमत मिळते. इथंपर्यंतचा पार्ट आपला या व्हिडिओमध्ये कंप्लीट असेल. याच्या पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. सो स्टॉप हिअर.